नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 जी की 21 जून 2026 रोजी होणार आहे। तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय तो म्हणजे सामाजिक शास्त्र, ज्यामध्ये पेपर 2 मध्ये आपल्याला एकूण 60 प्रश्न जे असतात यामध्ये विचारतात। ओके, बघा 150 प्रश्नांपैकी 60 प्रश्न जे आहेत आपल्या सामाजिक शास्त्र यावरती विचारतात, म्हणजे रिझल्ट जो असतो यावरच डिपेंड असतो। तर असे एकूण 2013 ते 2024 पर्यंत आतापर्यंत परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि महत्त्वपूर्ण म्हणजे हेच प्रश्न आतापर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये हे वारंवार प्रश्न रिपीट होत असतात, त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे विद्यार्थी मित्रो। आणि 60 पैकी किती प्रश्न तुम्हाला सोडवता येतात, किती प्रश्नाची उत्तरे बरोबर येतात हे कमेंटमध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे। सोबतच जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण की टीईटी 2026 करता आपण महत्त्वपूर्ण दररोज व्हिडिओज आपल्या चॅनलवरती घेणार आहोत। आणि यामध्ये तुम्हाला टीईटीच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका या अभ्यासायला मिळणार आहेत, त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न या ठिकाणी आपण बघूया। पहा पहिला प्रश्न काय, मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो, समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून स्वतःवर काही बंधने लादून घेतो, त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते, ती ईश्वरदत्त नसून एक सामाजिक करारातून निर्माण झालेली असते, हा सिद्धांत डॅश यांनी मांडलेला आहे। ओके, बघा हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र। तर बघा या ठिकाणी ऑप्शन बघा, एक आहे वॉल्टेअर, दुसरा आहे मॉन्टेस्क्यू, दुसरा आहे रुसो आणि तिसरा आहे थॉमस जेफरसन। विद्यार्थी मित्रो, हा जो सिद्धांत आहे की मानव जन्मतः स्वतंत्र असतो, समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून तो जन्मतः काय करतो, जनता स्वतः काही निर्बंध लादून घेते आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते, ती ईश्वरदत्त नसून ती सामाजिक करारातून निर्माण झालेली असते। हा जो सिद्धांत आहे ना, हा सिद्धांत कोणाचा आहे बरं, तर हा सिद्धांत जो आहे विद्यार्थी मित्रो, हा मॉन्टेस्क्यू या मानसशास्त्रज्ञाचा आहे। ओके, कोणाचा आहे बघा, हा जो सिद्धांत आहे, सॉरी, हा सिद्धांत जो आहे हा रुसो यांचा आहे। ओके, रुसो यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे। ऑप्शन नंबर 3 रुसो हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, पुढील प्रश्न काय, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत, कारण ओके, कारण इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता, दुसरं भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता, आणि क आहे कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते। तर बघा या ठिकाणी काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर, फक्त विधाने अ ब क योग्य। ओके, अ आणि ब योग्य, फक्त विधाने अ आणि क योग्य, फक्त विधाने ब आणि क योग्य, की तीनही विधाने योग्य। काय असणार आहे विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर, तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळेस जे आहे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकण्याचं कारण काय, तर यावेळी इंग्रजी सरकारचा जो आहे पाठिंबा नव्हता, हे देखील बरोबर आहे। भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव देखील नव्हता, हे देखील अगदी योग्य आहे। कारखाना सुरू होण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते, हे तीनही विधाने काय, ही तीनही विधाने अगदी बरोबर आहेत। ओके, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4, तीनही विधाने योग्य। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॅश डॅश येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, जी देवदासी प्रथा आहे या प्रथेविरुद्ध परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती, पुणे, मुंबई, सातारा की कोल्हापूर। तर विद्यार्थी मित्रो ही जी परिषद आहे ही मुंबई या ठिकाणी भरण्यात आली होती। ऑप्शन नंबर 2 मुंबई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न पहा काय विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। अहमदनगर जवळ सध्याचं अहिल्यानगर, भातवरची प्रसिद्ध लढाई कोणाकोणामध्ये झाली। ओके, प्रसिद्ध अशी भातवरची जी लढाई आहे कोणाकोणामध्ये झाली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। मुघल आणि आदिलशाह, मुघल व निजामशाह, निजामशाह व आदिलशाह, मुघल व मराठे। तर विद्यार्थी मित्रो भातवरची लढाई ही मुघल आणि निजामशाह यांच्यामध्ये झालेली आहे। ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 मुघल आणि निजामशाह हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय आहे, रत्नाकर रसायने आणि धातू। ओके, रसरत्नाकार जे आहेत, ओके काय सररत्नाकार रसायने व धातू, तसं पंचसिद्धी ओके हे कोणाचं आहे। ओके बघा, जसं की रसरत्नाकार जे आहे याच्यामध्ये काय सररत्नाकार रसायन धातू येतात, तर पंचसिद्धांतिकामध्ये काय तर गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र की संस्कृत व्याकरण, तर यामध्ये काय तर यामध्ये खगोलशास्त्र येते विद्यार्थी मित्र, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 खगोलशास्त्र हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, आता या ठिकाणी आपल्याला काय योग्य जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे। गट अ आणि गट ब आपल्याला दिलेले आहेत, यामध्ये आपल्याला योग्य अशा जोड्या जुळवायच्या आहेत। ओके बघा, जॉन मार्शल,
डॉक्टर दयाराम साहनी आणि राखलदास बॅनर्जी, जॉन मार्शल यांना काय कार्बन आपल्याला माहिती आहे कोणता सिद्धांत असणार आहे बघा. ऑप्शन मध्ये काय दिलंय K14 सिद्धांत, त्यानंतर हडप्पा येथे उत्खनन कार्य आणि ब्रिटिश काळात पुरातत्व खात्याचे प्रमुख, त्यानंतर FW लिवी मोहिंजोदडो ते उत्खनन कार्य. विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती असणारे आपले काही महत्वपूर्ण घटक जे आहेत त्यामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, जॉन मार्शल कोण होता तर दयाराम साहनी आणि राखलदास बॅनर्जी या दोघांमध्ये काय हे कॉमन आहे हे आपण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी जे आहे जॉन मार्शल हे काय होते हे ब्रिटिश पुरातत्व विभागाचे प्रमुख होते. ओके, त्यामुळे अचं काय असणार आहे या ठिकाणी 3. त्यानंतर दयाराम साहनी जे आहेत दयाराम साहनी, ओके, दयाराम साहनी हे काय होते विद्यार्थी मित्र दयाराम साहनी हे यांनी हडप्पा येथे उत्खनन कार्य केलं, त्यामुळे यांचं हे बचं 2 बरोबर आहे. राखलदास बॅनर्जी यांनी मोहिंजोदडो या ठिकाणी केलं होतं. ओके, राखलदास बॅनर्जी यांनी कुठे केलं होतं मोहिंजोदडो या ठिकाणी उत्खनन कार्य हे केलं होतं. आणि FW लिबी जे होते डब्ल्यू लिबी यांनी काय केलं K14, ओके, कार्बन 14 जे आहे, ओके, कार्बन 14 C14 ज्याला आपण म्हणतो कार्बन 14 या पद्धतीचा शोध त्यांनी लावला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना. बघा आता मी या ठिकाणी कॉमन रंग देऊन तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. राखलदास बॅनर्जी जे आहेत आपण या ठिकाणी समजून घेऊया विद्यार्थी मित्र काय आहे सर्व घटक. ओके, बघा राखलदास बॅनर्जी काय होते राखलदास बॅनर्जी यांनी कोठे शोध लावला होता त्यांनी मोहिंजोदडो या ठिकाणी उत्खनन कार्य केलेलं होतं. ओके, त्यानंतर दयाराम साहनी यांनी हडप्पा येथे उत्खनन कार्य केलं होतं. त्यानंतर जर बघितलं तर बघा जॉन मार्शल हे ब्रिटिश काळात पुरातत्व विभागाचे प्रमुख होते. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र FW लिबी जे आहेत यांनी कार्बन 14 K14 जो आहे हा कार्बन 14 पद्धतीचा शोध त्यामुळे त्यांनी लावला होता. ओके, क्लिअर आहे सर्वांना. अशा पद्धतीने या ठिकाणी समान कलर आपण दिले म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहील. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तुम्हाला विद्यार्थी मित्र या प्रश्नाची ही PDF ही प्रश्नपत्रिका PDF स्वरूपामध्ये देखील मिळणार आहे. ती PDF मिळण्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. बघा अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून डॅश डॅश यांना प्रसिद्धी मिळाली. ओके, पहा विद्यार्थी मित्र अरेबियन नाईट्स या कथेतील नायक म्हणून कोणाला प्रसिद्धी मिळाली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन बघा हारून अल रशीद, अबू बक्र, उस्मान आणि अली. कोणाला प्रसिद्धी मिळाली होती विद्यार्थी मित्र बघा प्रसिद्ध असा आहे. यामध्ये हा प्रश्न जो आहे हा प्रश्न IMP कॅटेगरीचा आहे. ओके, हा प्रश्न काय हा प्रश्न IMP कॅटेगरीचा आहे. अरेबियन नाईट्स मध्ये प्रसिद्धी जी आहे कोणाला मिळाली होती. तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 हारून अल रशीद. ओके, हारून अल रशीद याला जी आहे ही प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर हारून अल रशीद हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ओके, गटात न बसणारा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा डांटे, पेट्रॉक, मार्क्वेली आणि थॉमस सूर. ओके, थॉमस सूर तर कोणते असणार या ठिकाणी गटात न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर यापैकी थॉमस नूर हा गटात न बसणारा शब्द आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा ऑप्शन नंबर 4 थॉमस नूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय जपानमधील उद्योग समूहांना डॅश डॅश असे म्हणतात. ओके, जपानमधील जे उद्योग समूह आहेत त्यांना काय म्हणतात मेइजी, जेनरो, झेबेस्तू की शोगुन. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र हा देखील प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP असा प्रश्न आहे. हा प्रश्न रिपीट होऊ शकतो. जपानमधील जे उद्योग समूह आहेत त्यांना काय म्हणतात बरं तर जपानमधील जे उद्योग समूह आहेत त्यांना झेबेस्तू असे म्हणतात. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, जपानमधील उद्योग समूहांना काय म्हणतात झेबेस्तू असे म्हणतात. ओके, चला या ठिकाणी प्रश्न मी हायलाइट करून देतो तुम्हाला म्हणजे तुमचं त्या ठिकाणी चुकणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात राहील. ओके, चला त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा माऊ माऊ चळवळ डॅश डॅश येथे झाली. ओके, बघा माऊ माऊ चळवळ डॅश डॅश या ठिकाणी झाली. केनिया, झिम्बाब्वे, घाना की दक्षिण आफ्रिका. ओके, बघा केनिया, झिम्बाब्वे, घाना आणि दक्षिण आफ्रिका यापैकी कोणत्या ठिकाणी जी आहे ती माऊ माऊ चळवळ ही झालेली आहे. तर विद्यार्थी मित्र माऊ माऊ चळवळ जी आहे ही कोणत्या ठिकाणी झालेली आहे तर ही केनिया या ठिकाणी झालेली आहे. ऑप्शन नंबर 1 केनिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा
याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने करा? ओके, बघा हा प्रश्न महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र. महत्वपूर्ण असणारा जो करार आहे याल्टा करार, त्या कराराचा भंग कोणत्या देशाने केला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. अमेरिका, रशिया, इंग्लंड की जपान? विद्यार्थी मित्र, याल्टा जो करार आहे, याल्टा कराराचा भंग करणारा देश कोणता आहे? ओके, याल्टा कराराचा भंग करणारा जर देश आहे तर तो कोणता आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा रशिया. रशिया या देशाने याल्टा कराराचा भंग केला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला हा भारत बाहेर पडला होता भंग करून. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अत्यंत महत्वपूर्ण आयएमपी प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. विक्रमा देवचरित, ओके, त्यानंतर मिताक्षर, पंपरामायण, मालसो, ओके, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले? ओके, हे सर्व जे काही ग्रंथ आहेत ते कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, ऑप्शन बघा शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट आणि वाकाटक. तर हे सर्व जे ग्रंथ आहेत हे कोणत्या घराण्याच्या काळामध्ये तयार झाले होते? तर हे सर्व ग्रंथ या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हे सर्व जे ग्रंथ आहेत हे चालुक्य घराण्याच्या काळामध्ये तयार झाले होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 चालुक्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, व्हॉइस ऑफ इंडिया, ओके, व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक डॅश डॅश यांनी सुरू केले. व्हॉइस ऑफ इंडिया नियतकालिक कोणी सुरू केलं होतं? ओके, या ठिकाणी बघा दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, बहरामजी मलबार यांनी सर दिनशा पेटरेट. तर व्हॉइस ऑफ इंडिया, ओके, व्हॉइस ऑफ इंडिया हे जे वृत्तपत्र आहे हे नियतकालिक जे आहे हे कोणी सुरू केलं होतं बरं? तर हे जे वृत्तपत्र आहे विद्यार्थी मित्र तर हे दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलं होतं. ऑप्शन नंबर 1 दादाभाई नौरोजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, दादाभाई नौरोजी यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आता विजयभूमी, जसं हे काय लाल बहादूर शास्त्री यांचं काय या ठिकाणी समाधी स्थळ आहे. ओके, तसेच वीरभूमी हे कोणाचं समाधी स्थळ असणार आहे? ओके, बघा विजयभूमी कोणाचं आहे? लाल बहादूर शास्त्री यांचं. तसंच वीरभूमी हे कोणाचं असणार आहे? महात्मा गांधी, राजीव गांधी, इंदिरा गांधी की पंडित जवाहरलालजी नेहरू? विद्यार्थी मित्र, वीरभूमी हे आहे राजीव गांधी यांचं समाधी स्थळ. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, राजीव गांधी. क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला समाधी स्थळ घ्यायचं, जसं की विजयभूमी लाल बहादूर शास्त्री, त्याच पद्धतीचं वीरभूमी म्हटलं तर ते आहे राजीव गांधी यांचं. यानंतर पुढचा प्रश्न बघा, गुजरातमधील विजयाप्रित्यर्थ अकबराने डॅश डॅश येथे बांधकाम केले. ओके, बघा गुजरातमध्ये जो विजय मिळवला होता तर त्या विजयाच्या प्रित्यर्थ अकबराने कोणत्या ठिकाणी बांधकाम केले? कशाचे बांधकाम केले? काय बांधलं? कोणती वास्तू खालीपैकी बांधली? बघा ऑप्शन बघा, एक आहे या ठिकाणी बघा, एक आहे बुलंद दरवाजा, दुसरा आहे कुतुब मिनार, तिसरा आहे ताजमहल आणि चौथा आहे लाल किल्ला. तर कोणती वास्तू या ठिकाणी जी आहे ही बांधली? तर विद्यार्थी मित्र, गुजरातमधील जो विजय मिळवला तर या विजयाच्या प्रित्यर्थ अकबराने, ओके, विद्यार्थी मित्र कोणत्या जे वास्तूचे बांधकाम केलं तर त्याने बुलंद दरवाजा बांधला. ओके, काय बांधलं त्याने? तर त्या ठिकाणी बुलंद दरवाजा बांधला. ऑप्शन नंबर 1 बुलंद दरवाजा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हा गुजरातमध्ये जो त्याने विजय मिळवला त्या विजयाचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी त्याने बांधकाम केलं त्याचं सर्व. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या लावा. या ठिकाणी आपल्याला गट अ आणि गट ब दिला, याच्या आपल्याला योग्य अशा जोड्या लावायच्या आहेत. ओके, पहा चरक, कालिदास आणि जीवक. बघा विद्यार्थी मित्र, आता हे कोणाच्या कालखंडामध्ये होते असा प्रश्न आहे. चरक, कालिदास आणि जीवक यामध्ये बिंबिसार, कनिष्क आणि प्रसलवेल हे दिलेले आहेत. ओके, चला तर विद्यार्थी मित्र, चरक जो आहे, चरक कोणाच्या कालखंडामध्ये होता? तर चरक जो आहे हा कनिष्काच्या कालखंडामध्ये होता. ओके, कनिष्काच्या कालखंडामध्ये चरक हा त्या ठिकाणी होऊन गेलेला आहे. त्यानंतर बिंबिसारच्या कालखंडामध्ये कोणता होता विद्यार्थी मित्र? तर बघा या ठिकाणी कालिदास आणि जीवक हे दोन उरले. तर या ठिकाणी कालिदास जे आहे हे बिंबिसाराच्या कालखंडामध्ये होते. ओके, कालिदास हे कोणाच्या कालखंडामध्ये होऊन गेलेले आहेत? हे बिंबिसाराच्या कालखंडामध्ये होते कालिदास. आणि त्यानंतर प्रसलवेल, ओके, प्रवरसेल जे आहे हा जीवक होता. ओके, हा जीवक यांच्या कालखंडामध्ये झाला होता. ओके, बघा जीवक कोणाच्या कालखंडामध्ये? प्रसलवेलच्या होता. कालिदास बिंबिसार आणि चरक कनिष्क. क्लिअर आहे सर्वांना? त्यामुळे अच 2 बच 1 आणि कच 3 असं असणारा पर्याय बघूया आपण या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1च या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, क्लिअर आहे सर्वांना?
यानंतर पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. ओके, यामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्र गट अ आणि गट ब याच्या योग्य अशा जोड्या जुळवायच्या आहेत. ओके, पहा या ठिकाणी आपल्याला दिले एका गटामध्ये चरक, कालिदास आणि जीवक हे दिलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या गटामध्ये बिंबिसार, कनिष्क आणि प्रसरवेल. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी चरक जो आहे, चरक, ओके, चरक हा कोणाच्या कालखंडामध्ये होता रे? चरक हा कनिष्काच्या कालखंडामध्ये होऊन गेलेला आहे. ओके, चरक जो आहे हा कोणाच्या कालखंडात झालेला आहे? चरक हा कनिष्काच्या कालखंडामध्ये होऊन गेला. त्यानंतर कालिदास, ओके, कालिदास हा प्रवरसेलच्या याच्यामध्ये आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र जर बघितलं जीवक हा बिंबिसारच्या कालखंडामध्ये होऊन गेला. जीवक कोणाच्या आहे? बिंबिसारच्या याच्यामध्ये. या ठिकाणी लिहून पण देऊ. ओके, बिंबिसारच्या कालखंडात कोण झालेला आहे? बिंबिसारच्या कालखंडामध्ये जीवक. कालिदास कनिष्क जो आहे, कनिष्कच्या कालखंडामध्ये कोण होता? चरक हा होता. आणि प्रसलवेल याच्या कालखंडामध्ये कोण होता? याच्या कालखंडामध्ये होता कालिदास. ओके, प्रसलवेलच्या याच्यात कालिदास. विद्यार्थी मित्र, हा प्रश्न अत्यंत IMP असा प्रश्न आहे. आपल्याला परीक्षेमध्ये 100% हा प्रश्न विशेषमध्ये विचारला जातो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता बघा विद्यार्थी मित्र, याच टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये जे आहेत हे नेहमी आणि वारंवार विचारले जात असतात. ओके, याच टाईपचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात. त्यामुळे हे प्रश्न काय करायचे, आपण नोट डाऊन करून घ्यायची आहेत. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा TET 2026 ची तयारी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, 107 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया. पहा काय आहे प्रश्न, अवंती मावळा. ओके, तसं अश्मक. ओके, मध्य प्रदेशमध्ये मावळ्याला काय अवंती म्हणायचे, तर अश्मक हे कशाला म्हणायचे? बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र की गुजरात, कोणत्या राज्यामध्ये हे होतं? ओके, मावळा कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये होतं. तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी अश्मक जो आहे, अश्मक, ओके, तर हे कुठे होतं? तर हे महाराष्ट्रामध्ये होतं. ओके, महाराष्ट्रात. ऑप्शन नंबर 3 महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं देखील नाही आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण या ठिकाणी TETच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी जशा तशा आपण घेतात विद्यार्थी मित्र. म्हणजे तुम्हाला TETच्या प्रश्नपत्रिकेमधील कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, पॅटर्न काय असतो, हे सगळं व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. ओके, बघा या ठिकाणी चैतन्य महाप्रभू, शंकरदेव आणि सूरदास यांनी डॅश डॅश महत्त्व सांगितले. ओके, बघा या ठिकाणी तीनही जे आहेत, चैतन्य महाप्रभू झाले, शंकर झाले, यांनी कशाचे महत्त्व सांगितले? कृष्ण भक्तीचे, रामभक्तीचे, शिवभक्तीचे की विठ्ठल भक्तीचे, या सर्वांनी काय तर कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगले होते. ऑप्शन नंबर 1 कृष्ण भक्तीचे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑप्शन पहा विद्यार्थी मित्र. प्रश्न काय, छत्रपती शिवाजी महाराज, ओके, काय छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी जेतेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले, हे डॅश या गुणाचे उदाहरण आहे. ओके, बघा रयतेची काळजी, संघटन चातुर्य, सहिष्णू धोरण की स्वातंत्र्याची प्रेरणा. विद्यार्थी मित्र, हे कशाचं उदाहरण आहे? आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र हा IMP कॅटेगरी मधील प्रश्न आहे. ओके, हा प्रश्न जो आहे हा या ठिकाणी लक्षात घ्या, हा IMP कॅटेगरीचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे. परीक्षेमध्ये हा खूप वेळा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 100% हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळेल. ओके, 100% हा प्रश्न वारंवार रिपीट होत असतो. हा परीक्षेमध्ये बघायला मिळतो. 109 नंबरचा हा प्रश्न आहे. तर बघा हे कशाचं आहे, हे कशाचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्र? बघा त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये. ओके, औषधोपचार जे करताना काय कोणतीही हयगय करू नये, हे कशाचं उदाहरण आहे? तर बघा यामध्ये रयतेची काळजी आहे, संघटन चातुर्य झालं, ओके, सहिष्णू धोरण की प्रेरणा, तर हे सर्व काय संघटन चातुर्याचं उदाहरण झालं विद्यार्थी मित्र. बघा त्यांनी काय तर सगळे जे आहेत कान्होजी जेते यांना सांगितलं की औषधोपचारामध्ये कोणतीही हयगय करू नये. आपली जनता जी आहे सगळ्या त्यांनी सर्व प्रकारचे लोक हे त्या ठिकाणी बांधून ठेवले होते, आपल्या सोबत ठेवले होते. त्यामुळे संघटन चातुर्य हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता हे जे उदाहरण आहे उत्तर आहेत विद्यार्थी मित्र की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अंतिम उत्तर तालिका त्याच्यानुसार देण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण तीच उत्तर या ठिकाणी घेतात जी की त्यांनी ऍक्सेप्ट केलेली आहेत. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय डॅश डॅश. ओके, याने बघा आता या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. ओके, कोण आहे व्यक्तित्व.
बघा याने काय केलं, याने जसवंत सिंग जो आहे, जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला गादीवर बसवले. ओके, आणि याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. तर वरील वर्णन कोणाचे आहे? ओके, हे जे वर्णन आहे हे वर्णन कोणाचं आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. दुर्गादास राठोड, अलिवर्दी खान, बंदा बैरागी की अहमद शाह अब्दाली. ओके, कोणाचं उदाहरण आहे बरं? जसवंत सिंगचा अल्पवयीन मुलगा याने अजित सिंहाला जो आहे, अजित सिंहाला गादीवर कोणी बसवलं होतं? ओके, आणि प्रतिकार जे आहे राजपुत्र स्वतः अकबर त्या ठिकाणी मारवाडमध्ये आला होता. कोणाचं उदाहरण आहे, कशासाठी आला होता, हे वर्णन कोणाचं असणार आहे? विद्यार्थी मित्र, दुर्गादास राठोड ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, दुर्गादास राठोड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो यास डॅश डॅश असे म्हणतात. ओके, पहा, जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून त्यांच्या मतानुसार निर्णय घेतात याला काय म्हणतात? जनउपक्रम, सार्वमत, जनपृच्छा की प्रत्यावाहन. काय म्हणतात याला? तर विद्यार्थी मित्र, यास काय म्हणतात? तर याला विद्यार्थी मित्र या ठिकाणी लक्षात द्या, याला सार्वमत असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, बहुजन समाज पक्ष डॅश डॅश यांनी स्थापन केला. ओके, बघा, बहुजन समाज पक्ष डॅश डॅश यांनी स्थापन केला. कोणी स्थापन केला हा पक्ष? जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार, काशीराम की बाळासाहेब ठाकरे. तर बहुजन समाज पक्ष कोणी स्थापन केलेला आहे विद्यार्थी मित्र, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर हा पक्ष काशीराम यांनी स्थापन केलेला आहे. बहुजन समाज पक्ष काशीराम, ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न बघा, अत्यंत महत्वपूर्ण असा प्रश्न आहे. संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात डॅश डॅश लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळले जात नाही. ओके, बघा का पाळले जात नाही? ऑप्शन बघा या ठिकाणी काय दिले आहेत. तर या ठिकाणी बघा, निष्पक्षपाती निवडणुका असतात, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य, धर्मनिरपेक्षा की लोकप्रतिनिधींचा निर्णयाचा अधिकार. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र? की सौदी अमेरिका, अरब झालं, फिजी, एस्टोनिया देशात काय लोकशाहीचे तत्व हे पूर्णपणे पाळले जात नाही. याचं कारण काय असणार आहे? याचं कारण आहे विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य त्या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे हे त्या ठिकाणी पाळल्या जात नाही. ओके, यामुळेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य हे याचं मुख्य असं कारण आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा, येत्या 21 जून 2026 रोजी TET या परीक्षेचे आयोजन आहे आणि त्यापूर्वी आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका, आतापर्यंत TET या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत सर्व प्रश्नपत्रिका आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणणार आहोत, या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि हे जर तुम्हाला दररोज बघायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. आणि सोबतच जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, आपला देश प्रजासत्ताक आहे. ओके, आपला देश काय? आपला देश जो आहे हा प्रजासत्ताक आहे. याचं कारण काय आहे बरं आपला देश प्रजासत्ताक आहे? तर बघा, ऑप्शन्स बघा या ठिकाणी काय आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जनतेकडून म्हणजे लोकांकडून निवडून दिल्या जातात. स्वतःचा व समाजाचा विकास साधण्याची संधी नागरिकांना प्राप्त होते. देशाच्या राज्यकारभारात कोणताही धर्म संप्रदाय यांचा हस्तक्षेप नसतो. त्यानंतर भारतीय संविधान सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. ओके, बघा काय असणार आहे याचं काही योग्य असं कारण कोणतं असणार आहे? आपला देश जो आहे हा प्रजासत्ताक आहे, याचं अगदी योग्य असं कारण काय असणार आहे विद्यार्थी मित्र? तर ते कारण आपल्याला लिहायचं आहे. अगदी योग्य कारण काय आहे की देशामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण जर विचार केला तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, ओके, पंतप्रधान याच्या जागा आहेत. या जागावर निवडून जाणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ना, ओके, या व्यक्ती, या सर्व व्यक्ती काय आहेत? या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. ओके, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या या व्यक्ती जनतेकडून निवडून दिल्या जातात आणि हेच आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे. ओके, होप सर्वांना या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न समजत असतील. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, समान विचाराचे लोक काही समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात त्या डॅश डॅश असे म्हणतात. आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र मी IMP नोटीस करतो, कारण आतापर्यंत हा TET परीक्षेमध्ये 4 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, 4 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. बघा, अशा काय असतं, समान विचाराचे लोक समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात त्या डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? व्यवसाय स्वातंत्र्य, वास्तव्य स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य की सभा स्वातंत्र्य. तर विद्यार्थी मित्र, अशा वेळी याला काय म्हणतात? याला संघटना स्वातंत्र्य असे म्हणतात. ओके, समान उद्दिष्ट प्राप्त करायचे मग संघटना स्वातंत्र्य. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर
आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी जर तुम्ही टीईटी 2026 टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ची तयारी करत असाल तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्र तुम्ही काय करायचं आहे, तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा 21 नोव्हेंबर 2021 ची प्रश्नपत्रिका, यामध्ये आपण संपूर्ण परिसर अभ्यास हा घटक या ठिकाणी घेत आहोत. ओके, टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण सेशन्स आपण सुरू केले आहेत, त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्यसभेचे कामकाज डॅश डॅश यांच्या नियंत्रणाखाली चालते. ओके, जी राज्यसभा आहे, राज्यसभेचं कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा ऑप्शन पहा, सभापती, सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि घटक राज्य प्रशासन. तर राज्यसभेचे जे कामकाज आहे विद्यार्थी मित्र हे कोणाच्या नियंत्रणाखाली चालते असं बरं? ओके, राज्यसभा म्हटलेलं आहे, तर राज्यसभेचं कामकाज हे राज्यसभा सभापतीच्या नियंत्रणाखाली चालत असतं. ओके, राज्यसभा सभापती, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सभापती, राज्यसभेचं कामकाज कोण? राज्यसभा सभापती यांच्या नियंत्रणाखाली चालतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानातील कलम 51 मध्ये डॅश डॅश विषयी मार्गदर्शन दिले आहे. ओके, कलम 51 कशाशी संबंधित आहे? शाश्वत मूल्य, नागरी सेवा, परराष्ट्र धोरण आणि पंतप्रधान. तर कलम 51 हा कशाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रो? तर कलम 51 जे आहे ना, तर हे आहे परराष्ट्र धोरणाशी संबंधित. ओके, त्यामध्ये काही कलम 51 मध्ये परराष्ट्र धोरण दिले, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 परराष्ट्र धोरण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रात सध्या डॅश डॅश जिल्हा परिषदा आहेत. आता या विद्यार्थी मित्र हा प्रश्न पूर्वीची प्रश्नपत्रिका आहे, त्यानुसार आहे तर महाराष्ट्रात सध्या किती जिल्हा परिषद आहेत? त्या ठिकाणी 33, 34, 35 आणि 36 असे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. ओके, बघा आता हे पूर्वीचं आहे, तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये काय म्हणते आपल्याला, तर बघा महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषदा या ठिकाणी विचारलेलं होतं. ओके, पहा महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषदा किती आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? तर बघा 33, 34, 35, 36. आता त्यावेळी किती होत्या विद्यार्थी मित्र? बघा जिल्हा परिषदा किती आहेत या ठिकाणी? एकूण 34 जिल्हा परिषदा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत. ओके, किती आहेत सध्या? एकूण 34 या ठिकाणी आहेत. त्यावेळेस होत्या 33 होत्या. जालना ही नवीन निर्माण झालेली आहे. ओके, नवीन कोणती झालेली आहे जिल्हा परिषद? नवीन जिल्हा परिषद निर्माण झाली ती म्हणजे जालना. क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो. ओके, छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो. बघा जसं की अमेरिका. ओके, अमेरिका राज्यांचे विभाजन होऊन 2 वा अधिक राज्य तयार होत असतात, त्याला काय म्हणतात? असं कोणतं उदाहरण आहे? बघा छोटी राज्य एकत्र आली तर एक देश तयार झाला, याचं उदाहरण काय? अमेरिका. मग तसंच राज्याचे विभाजन झालं आणि 2 किंवा अधिक राज्य तयार झाले, याचं उदाहरण काय? इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश की चीन. ओके, काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र? बांगलादेश. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बांगलादेश. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले नव्हते. ओके, काय नमूद नव्हतं मूळ राज्यघटनेमध्ये? पहा अमेरिकेची जी मूळ राज्यघटना आहे त्या मूळ राज्यघटनेमध्ये कोणता घटक नमूद नव्हता? हक्क, कर्तव्य, जबाबदारी की बंधने. तर अमेरिकेची जी मूळ राज्यघटना आहे ना, तर मूळ राज्यघटनेमध्ये विद्यार्थी मित्र या ठिकाणी मूलभूत हक्क हे नमूद नव्हते, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हक्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यामध्ये काय नमूद नव्हतं रे? त्यामध्ये हक्क जे आहे हे नमूद नव्हते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. भारताने 1969 मध्ये आपला पहिला अग्निबाण डॅश डॅश येथून सोडला. ओके, बघा 1969 मध्ये भारताने आपला पहिला अग्निबाण डॅश डॅश येथून सोडला. बंगळुरू, श्रीहरिकोटा, तुंबा आणि हैदराबाद. कुठून सोडला होता बरं विद्यार्थी मित्र? या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तुंबा. पहिला अग्निबाण कुठून सोडला होता? तुंबा या ठिकाणून पहिला अग्निबाण जो आहे आपल्या भारताने सोडला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 तुंबा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा डॅश डॅश असतो. समउतार असतो, मंद उतार असतो, बहिर्वक्र उतार असतो की तीव्र उतार असतो? बघा नकाशातील जो समोच्च रेषा आहे, समोच्चता रेषा ही जर जवळजवळ असेल तर अशा वेळी जमिनीचा उतार काय असतो? हा तीव्र उतार असतो. कसा असतो? तीव्र असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 तीव्र उतार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा काय विद्यार्थी मित्र? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचे प्रामुख्याने डॅश डॅश हो का डॅश व डॅश खनिजे आढळतात. ओके, अंतर्भागात प्रामुख्याने कोणते खनिजे आढळतात? सिलिका व मॅग्नेशियम,
निकेल व लोह, सिलिका व ॲल्युमिनियम आणि या ठिकाणी बघा लोह मॅग्नेशियम. तर प्रामुख्याने म्हटलं तर विद्यार्थी मित्र प्रामुख्याने त्या ठिकाणी निकेल आणि लोह आढळते. ओके, निकेल आणि लोह पृथ्वीच्या अंतर्भागात प्रामुख्याने निकेल आणि लोह हे दोन घटक आढळतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, निकेल व लोह. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील पर्वतापैकी गट पर्वत कोणता आहे? ओके, गट पर्वत या ठिकाणी म्हटलेला आहे. या ठिकाणी आपल्याला कोणता गट पर्वत ओळखायचा आहे? ओके, हिमालय पर्वत, आल्प्स पर्वत, युरोपमधील पर्वत की ब्लॅक फॉरेस्ट जो आहे आणि त्यानंतर रॉकी पर्वत. तर गट पर्वत कोणता आहे विद्यार्थी मित्र खालीलपैकी? पुढीलपैकी युरोपमधील जो ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आहे हा काय? हा गट पर्वत आहे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक डॅश डॅश आहे, रिश्टर, मिलीबार, मिली सेंटीमीटर, सेंटीमीटर. तर या ठिकाणी भूकंपाचा जो तीव्रता आहे ही रिश्टर या एककात मोजतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 रिश्टर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, हा रूपांतरित खडक आहे डॅश डॅश हा रूपांतरित खडक आहे, शेल, बेसाल्ट, संगमरवर आणि ग्रेनाइट. ओके, पुढीलपैकी रूपांतरित खडक कोणता आहे? तर संगमरवर हा जो रूपांतरित खडक आहे ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बेस या ठिकाणी काय संगमरवर हा रूपांतरित खडक आहे. ओके, चला त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र आपल्या स्क्रीनवरती आहे. बघा, भारतामधील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य. ओके, हा प्रश्न कॉमन आहे विद्यार्थी मित्र, खूप वेळा परीक्षेमध्ये येतो. भारतामध्ये जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य बघितलं तर सर्वात मोठं असणार राज्य कोणतं आहे? तर ते आहे राजस्थान. ओके, राजस्थान ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र काय आहे, खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र, हा प्रश्न मी तुम्हाला IMP म्हणून या ठिकाणी नोट डाऊन करून द्यायला सांगेल. ओके, हा प्रश्न IMP म्हणतो कारण की हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. ओके, अरवली पर्वतरांग यातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? अरवली पर्वतरांगेतील गुरु शिखर, धूपगड, पंचमढी की कळसुबाई. तर या ठिकाणी अरवलीमधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे रे? तर ते आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा, अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर म्हटलं तर ते आहे गुरु शिखर. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अरवलीमध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर ते गुरु शिखर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीपसमूहापैकी डॅश डॅश हे आहे. ओके, भारतातील जागृत ज्वालामुखीचं एकमेव उदाहरण कोणतं आहे? बघा, मिनिकॉय बेट, बॅरन बेट, कॅननोर बेट की अदिमजीव बेट. ओके, तर कोणता आहे विद्यार्थी मित्र? भारतातील जागृत ज्वालामुखी एकच आहे, तो कोणता आहे? तर तो न्यू बॅरॉन या बेटामध्ये येतो. त्यामुळे बॅरन बेट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बॅरन बेट हा काय भारतातील एकमेव जागृत असणारा ज्वालामुखी जो की अंदमान निकोबार द्वीपसमूहामध्ये आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा. ओके, कोणता आहे? शरावती नदीवरील धबधबा कोणता आहे? झेनित धबधबा, धुवाधार धबधबा, जोग धबधबा की शिवसमुद्रम धबधबा. ओके, शरावती नदीवरील म्हटलेला आहे. तर शरावती नदीवर असणारा धबधबा कोणता आहे विद्यार्थी मित्र? तर तो येतो या ठिकाणी बघा जोग धबधबा. ओके, जोग धबधबा ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जोग धबधबा आहे हा कुठे येतो? शरावती नदीवर येतो. कर्नाटकातील शरावती नदीवर हा धबधबा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? सांबर सरोवर, पॅंगॉंग सरोवर, वुलर की लोणार. बघा विद्यार्थी मित्र, भारतातील सगळ्यात मोठं म्हटलेलं आहे तर ते आहे भारतातील सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं म्हटलं तर वुलर. ओके, कोणतं आहे? वुलर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा भारतातील सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर म्हटलेलं आहे या ठिकाणी आपल्याला तर ते येतं वुलर सरोवर. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न घेण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही हायलाइट केलेली उत्तरे टिक केलेली ही प्रश्नपत्रिका हवी असेल तर प्रश्नपत्रिका मिळवण्याकरता सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी PDF प्राप्त होऊन जाईल. की PDF मिळून जाईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा, ओडिशा राज्यात संबळपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प डॅश डॅश आहे. ओके, बघा कुठे कुठे आहे हे समजून घेऊया. या ठिकाणी
ओडिशा राज्यामध्ये संबळपूरच्या पश्चिमेला महानदीवर हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचं नाव काय? जायकवाडी प्रकल्प, हिराकूड प्रकल्प, भाकरा डांगर प्रकल्प की दामोदर खोरे प्रकल्प? ओडिशा राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्र, लक्षात द्या हा कोणता आहे? हा हिराकूड प्रकल्प. ऑप्शन नंबर 2 हिराकूड प्रकल्प हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस डॅश डॅश असे म्हणतात. बघा, जी शेती पूर्णपणे कशावर अवलंबून आहे? पावसाच्या पाण्यावर अवलंबून. याला काय म्हणतात? मळ्याची शेती, सधन शेती, कोरडवाहू जिरायती शेती की निर्वाह शेती? काय म्हणतात या ठिकाणी? हा प्रश्न विद्यार्थी मित्र IMP कॅटेगरीचा आहे. ओके, पावसाच्या पाण्यावर पूर्णपणे अवलंबून असणारी जी शेती असते ना, तर त्या शेतीला काय म्हणतात? कोरडवाहू किंवा जिरायती शेती असे म्हणतात. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, काय म्हणतात तिला? कोरडवाहू किंवा जिरायती शेती. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक डॅश डॅश उत्पादनामध्ये आहे. ओके, बघा, दूध, लोकर, मत्स्योत्पादन की रेशीम? कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक कशा उत्पादनामध्ये लागतो? तर रेशीम उत्पादनामध्ये लागतो. ऑप्शन नंबर 4 रेशीम उत्पादन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना डॅश डॅश या राज्यात कुल्टी येथे सुरू झाला. ओके, कुल्टी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओरिसा की उत्तर प्रदेश? पहिला लोह पोलाद म्हटलेला या ठिकाणी IMP आहे. पहिला लोह पोलाद कारखाना ओके कोणत्या राज्यातील? कुल्टी या ठिकाणी सुरू झाला. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओरिसा की उत्तर प्रदेश? कुठे झालेला आहे विद्यार्थी मित्र? तर हा पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. ओके, पश्चिम बंगाल ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता कोणती होय? ओके, ऑप्शन बघा या ठिकाणी काय? पोर्ट रिको गर्ता, मरियाना गर्ता, सुंद्रा गर्ता की साऊथ सँडविच गर्ता? ओके, बघा, पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये म्हटलेलं आहे. कुठे म्हटलेलं आहे? तरी पश्चिम पॅसिफिक महासागरा म्हटले आहे, तर ही आहे मरियाना गर्ता. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कोणत्याही मरियाना गर्ता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, प्रश्न पाहा आहे, डॅश डॅश वृक्ष ऋषीवृत्तीय वनामध्ये आढळतात. ओके, डॅश डॅश वृक्ष काय? हे विषुववृत्तीय वनामध्ये आढळतात. ओके, ऑप्शन बघा, चेस्टनट, साग, महोगनी आणि पाईन. ओके, कोणती आहे त्या ठिकाणी? कोणता आहे जे विषुववृत्तीय वनात आढळतं असं वृक्ष कोणता आहे? विषुववृत्तीय वनामध्ये आढळणारा वृक्ष. तर विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन नंबर 3 महोगनी वृक्ष हे विषुववृत्तीय वनामध्ये आढळतात. ओके, महोगनी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जपानमधील जागृत ज्वालामुखी. ओके, जपानमधील जागृत ज्वालामुखी डॅश डॅश आहे. आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र, हा प्रश्न नोट डाऊन करून घ्या. काय? हा प्रश्न IMP आहे आणि हा प्रश्न वारंवार काय होतो? हा वारंवार प्रश्न रिपीट होणारा प्रश्न आहे. ओके, वारंवार रिपीट होणारा हा प्रश्न आहे. तर कोणता आहे या ठिकाणी? बघा, जपानमधील जो आहे कोणता आहे? काटमाई, माउंट किलोमांजरो, व्हिसुव्हियस आणि फुजियामा. जपानमधील जागृत ज्वालामुखी म्हटलेला जपानमधील काटिमाई, माउंट किलोमांजरो, व्हिसुव्हियस आणि फुजियामा यापैकी कोणता आहे जपानमधील जागृत ज्वालामुखी आहे? विद्यार्थी मित्र, जपानमधील एकच जागृत ज्वालामुखी येतो. ओके, कोणता आहे? तर तो आहे या ठिकाणी फुजियामा. ओके, कोणता आहे? तो आहे फुजियामा. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, शेती. ओके, शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे डॅश डॅशचे घटक आहेत. आर्थिक, सामाजिक, प्राकृतिक, राजकीय. ओके, शेती, कारखानी, ओके, कारखानदारी, वाहतूक आणि नागरीकरण हे कोणते घटक आहेत? हे सर्व घटक कसे आहेत? हे आर्थिक घटक आहेत. ओके, आर्थिक. ऑप्शन नंबर 1 आर्थिक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्हॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे? ओके, व्हॅटिकन सिटी जी आहे यामध्ये स्थलांतरित लोकसंख्या ही किती टक्के आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 0.5%, 40%, 70% की 100%? विद्यार्थी मित्र, व्हॅटिकन सिटीतील जी स्थलांतरित लोकसंख्या आहे ही किती टक्के आहे बरं? तर ही येते एकूण 100%. पूर्ण काय? स्थलांतरित लोकसंख्या आहे. ओके, व्हॅटिकन सिटीतील ही लोकसंख्या काय? ही पूर्णपणे स्थलांतरित आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 100% हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात डॅश डॅश हा केंद्रबिंदू असतो. प्रदेश, मानव, निसर्ग की वाहतूक? आता आर्थिक विकासामधील केंद्रबिंदू तो असतो तो म्हणजे एकच असतो. कोणता आहे? तर तो सर्व प्रकारच्या याच्यामध्ये आर्थिक विकास जर असेल त्यामध्ये काय
तर या ठिकाणी वाहतूक हा ठिकाणी काय असणार आहे, हे सगळ्यात महत्त्वपूर्ण असणार आहे. वाहतूक काय असणार आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र, तर केंद्रबिंदू असणार आहे. ओके, केंद्रबिंदू वाहतूक असणार आहे का नाही. आता बघा आपल्याला यामध्ये माहित आहे आपल्याला विकास करायचा आहे, मात्र काय कोणासाठी असणार आहे, निसर्गासाठी आहे का, प्रदेशासाठी आहे का, वाहतुकीसाठी का नाही. तर केंद्रबिंदू एकच असतो, तो म्हणजे मानवाचा विकास. या ठिकाणी केंद्रबिंदू काय मानवासाठी सगळे घटक असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 मानव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न घेऊया. पनामा कालव्यास, ओके बघा, पनामा कालव्यास डॅश डॅशचे प्रवेशद्वार म्हटल्या जाते. ओके बघा, महत्वपूर्ण असता हा पनामा कालवा, याला कशाचे प्रवेशद्वार म्हणतात, अटलांटिकचे, हिंदी महासागराचे, पॅसिफिकचे की आर्टिकचे. तर याला पॅसिफिकचे जो आहे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. ओके, पनामा कालवा जो आहे हा पॅसिफिक समुद्राचा प्रवेशद्वार म्हणून ओळखला जात असतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. आता या पद्धतीचा प्रश्न देखील येतो आपल्याला. ओके, हा प्रश्न मी काय या ठिकाणी IMP कॅटेगरीमध्ये तुम्हाला म्हणतो, हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बघा, आकृतीतील उपकरणातून निद्रव वायुदाबकाचा, ओके, आकृतीतील जे उपकरण आहेत यामधून निद्रव वायुदाबकाचा काय योग्य पर्याय निवडायचा आहे. ओके, निद्रव वायुदाबक. बघा ऑप्शन 1, 2, 3 आणि 4 दिलेल्या पर्यायापैकी कोणता या ठिकाणी योग्य. ओके बघा, या ठिकाणी निद्रव वायुदाबक मापक, ओके, निद्रव वायुदाब मापक यापैकी कोणतं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 2 हे आहे. ओके, ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, हे आहे निद्रव वायुदाब मापक. यानंतर विद्यार्थी मित्र बघा, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे TET, ओके, काय या ठिकाणी म्हणतोय मी, TET 2026 करता महत्त्वपूर्ण असणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला PDF नोट्स मिळवायचे असेल तर या PDF नोट्स मिळवण्याकरता तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा काय आहे. डॅश डॅश जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. ओके बघा, कोणत्या भागामध्ये पृथ्वी काय थोडीशी फुगीर अशी आहे, विषुववृत्त, अक्षवृत्त, कर्कवृत्त की मकरवृत्त. ओके, कोणत्या भागात थोडीशी फुगीर आहे, तर विषुववृत्ताजवळ काय पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 विषुववृत्त हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर कोणता आहे, स्थितांबर, तपांबर, मध्यांबर की आयनांबर. ओके, पृथ्वीच्या एकदम पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर कोणता आहे, त्याला काय म्हणतात, तर त्याला विद्यार्थी मित्र त्याला तपांबर असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्न बघा, हा प्रश्न वारंवार रिपीट होतो. आकाशातील सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता आहे, बुध, मंगळ, शुक्र की गुरु. ओके, सगळ्यात तेजस्वी म्हटलं तर कोणता आहे, तर शुक्र येतो. ओके, तेजस्वी ग्रह कोणता येतो, शुक्र, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न बघा, युरोप व आफ्रिका खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र कोणता समुद्र आहे, युरोप आणि आफ्रिका खंडाच्या दरम्यान, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, तांबडा समुद्र की भूमध्य समुद्र. ओके, युरोप आणि आफ्रिका या दोन देशांच्या दरम्यान, या खंडाच्या दरम्यान कोणता समुद्र आहे रे, तर यामध्ये आहे भूमध्य समुद्र. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुढील प्रश्न बघा, प्राध्यापक, शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये समाविष्ट होणार. ओके, कोणत्या व्यवसायामध्ये येतो, प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय की चतुर्थक व्यवसाय. ओके, तर बघा, प्राथमिक आणि शिक्षक जे आहेत, ओके बघा, हे सर्व कशामध्ये येतात, तर विद्यार्थी मित्र हे दोन्ही टाईपमध्ये येतात. ओके, प्राथमिक पदे आणि चतुर्थक व्यवसायामध्ये देखील येतात. ओके, तर चतुर्थक व्यवसाय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी मी मानेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव काय. ओके बघा, अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचं नाव काय आहे, पार्क समुद्रधुनी, मलाक्का समुद्रधुनी, मॅगेलियन समुद्रधुनी की जिब्राल्टर समुद्रधुनी. कोणती समुद्रधुनी जी अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडते, या दोघांना जोडणारी समुद्रधुनी यापैकी कोणती आहे, तर ती आहे मलाक्का समुद्रधुनी. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला, होप सर्वांना हा व्हिडिओ समजला असेल, आजचे हे प्रश्न कळाले असतील. ओके विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल आणि तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या TETच्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि PDF नोट्स मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, किंवा
कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. आणि विद्यार्थी मित्र, सगळ्यात विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रश्नपत्रिका, ओके, ही जी काय, ही संपूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे ती तुम्हाला उत्तरासह ही हायलाइट झालेली ही सगळी प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये प्राप्त करून दिल्या जाईल, तुम्हाला ही दिल्या जाईल. ओके, चला, या PDF नोट्स मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.